उजनी धरण 100% भरल्यानंतर 4 ऑगस्ट पासून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली। त्याचवेळी धरणावरील विद्युत प्रकल्पासही दररोज 1600 क्युसेक पाणी सोडण्यात आले। मागील 22 दिवसात या विद्युत प्रकल्पातून तब्बल 66 लाख युनिट म्हणजेच अंदाजे 2 कोटी रुपये वीज तयार झाली आहे। अजूनही धरणातून या प्रकल्पाला पाणी सोडणे सुरूच असून किमान 1 महिनाभर विद्युत निर्मिती अशीच सुरू राहू शकते अशी सद्यस्थिती आहे। जुलै अखेर उणे पातळीत असलेले उजनी धरण अवघ्या काही दिवसातच उपयुक्त साठ्यात आले। त्यानंतर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर भीमा नदीसह कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधूनही पाणी सोडण्यात आले। त्याचवेळी धरणावरील विद्युत प्रकल्पासाठीही 24 तास पाणी सोडले जात आहे। दररोज 3 लाख युनिट वीज निर्मिती तिथून होत आहे। उजनीसह अन्य धरणांवरील विद्युत प्रकल्पातून तयार होणारी वीज महावितरणकडून अंदाजे 3.5 रुपये दराने खरेदी केली जाते। सध्या उजनी धरणात दौंडवरून 1 लाख क्युसेकचा विसर्ग जमा होत असून उजनी अजूनही पावसाळा 1 महिनाभर आहे। त्यामुळे उजनीवरील विद्युत प्रकल्पातून आणखी 1 महिनाभर तरी वीज निर्मिती सुरू राहील अशी स्थिती आहे। दरम्यान उजनी धरणावरील पाण्यावर जिल्ह्यातील शेती अवलंबून असून 12.5 लाख हेक्टरपैकी जवळपास 2 लाख हेक्टरला उजनीचेच पाणी आहे। जिल्ह्यातील खरीप पिकांवरील क्षेत्रवाढीस उजनी धरणाचा मोठा वाटा असून सध्या सर्वाधिक साखर 40हून अधिक कारखाने सोलापूर जिल्ह्यातच आहेत। उजनी धरणातून 4 ऑगस्ट पासून भीमा नदीत पाणी सोडायला सुरुवात झाली। उजनी धरण 100% भरल्यापासून 22 ऑगस्ट पर्यंत उजनी धरणातून तब्बल 50 टीएमसी पाणी सोडून देण्यात आले आहे। दरम्यान सध्या कॅनल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडले असून कॅनॉलमधून 1700 क्युसेकचा विसर्ग सोडला आहे। मात्र सध्या सर्वत्र पाऊस सुरू असल्याने त्यातून पाणी कोणीच घेत नसल्याने तेही पाणी नद्यांनाच मिळत असल्याची स्थिती आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।